अनोळखी दी अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरी भाग 8. सनीचे डोळे उघडे होते, पण तो अजूनही त्याची शुद्ध हरपली होती. त्याच्या डोळ्यांसमोर लॅपटॉपची स्क्रीन होती. तोंड उघडं होतं आणि हात पाय सोफ्यावरून खाली लोंबत होते. थोड्या वेळाने सनी डोळे उघडझाप करू लागला. त्याने आपलं तोंड जोरात हलवलं आणि पुन्हा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहिलं. त्याच्या पुतण्याचं, आर्यनचं चित्र अजूनही लॅपटॉपच्या स्क्रीनवर होतं. सनीला अजूनही विश्वास बसत नव्हता की जगातला नंबर 1 गेम, ज्याचा तो स्वतः नंबर 1 फॅन होता, तो दुसरा कोणी नसून त्याचाच पुतळा आर्यन होता. सनी हळूहळू शुद्धीवर येऊ लागला. त्याच्या हातापायांमध्ये आता हलकीशी हालचाल होऊ लागली. त्याने लॅपटॉप उचलला, थोडं धैर्य एकत्र केलं आणि सोफ्यावरून उठला. लॅपटॉप हातात घेत तो हळूहळू आर्यनच्या बेडरूमकडे चालू लागला. दरवाजाचा लॉक उघडून त्याने दरवाजा फक्त 1 इंचाचं उघडलं. सनी एका डोळ्याने खोलीत डोकावू लागला. त्याचा श्वास जोरात चालू होता. भीतीमुळे त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावरून घाम गळत होता. सनीने पाहिलं की आर्यन रायटिंग टेबलवर बसून आपलं गृहपाठ करत होता. धैर्य करून सनीने दरवाजा थोडा जास्त उघडला आणि तो हळूहळू आर्यनच्या टेबलजवळ चालू लागला. सनी कधी लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत होता, तर कधी आर्यनकडे. आर्यनला काही कळत नव्हतं की सनी असं का करत होता. सनीने लॅपटॉप बंद केला आणि थेट जाऊन आर्यनचे पाय पकडले. आर्यन आपल्या खुर्चीवरून उभा राहिला. तो घाबरून सनीला विचारू लागला, काका तुम्ही काय करत आहात? सनी खाली पडलेला असतानाच उत्तर देऊ लागला, काका म्हणू नका सर. तुम्ही, तुम्ही कोण आहात? आणि तुम्ही आपल्या माणसांच्या जगात काय करत आहात? आर्यनला माहित होतं की सनी नेहमी अजब गोष्टी बोलतो, पण आज त्याच्या बोलण्यामध्ये काहीतरी जास्तच विचित्र वाटत होतं. त्याने सनीला विचारलं, काका तुम्ही असं का बोलत आहात? मी असं काय केलं आहे? सनीने दोन्ही हातांनी आर्यनचे पाय घट्ट पकडले होते. त्याने आपली मान वर करून आर्यनकडे पाहिलं आणि म्हणाला, मानलं गुरु. नेहमी शांत आणि गप्प का असता? हे आज मला समजलं. अभ्यासात तुझं मन का लागत नाही? लोकांशी बोलायला का आवडत नाही? आणि नेहमी या बेडरूमच्या 4 भिंतीत का असता? या मूर्खाला आज समजलं. इतक्या लहान वयात या लेव्हलला पोहोचण्यासाठी जो डेडिकेशन आणि मेहनत लागतो, तो अभ्यासाच्या जोडीला शक्य नाही. आर्यनने आपल्या खुर्चीला जोरात पकडलं होतं. असं नको व्हायला की तो सनीवर पडेल. आर्यन थोडं घाबरून सनीला विनंती करू लागला, काका सोडा मला. हे तुम्ही काय बोलताय? तेव्हा सनीने जोरात आर्यनचे पाय सोडले. गुडघ्यावर बसून सनीने आपलं तोंड आर्यनच्या समोर आणलं आणि म्हणाला, बाकी सगळं मी समजलो. पण गुरु, मला फक्त इतकं सांगा की हे सगळं तुम्ही करता कधी? बिचारा आर्यन आपली नाक खाजवत सनीकडे पाहत होता. आर्यनकडून काही उत्तर न मिळाल्यामुळे सनी उठला आणि म्हणाला, समजलो, हे टॉप सिक्रेट आहे. मी पण वचन देतो, तुमचं हे सिक्रेट गुप्तच ठेवीन. डोंट वरी, स्वीट एंजल. सॉरी, टॉप सिक्रेट. असं म्हणत सनीने लॅपटॉप उचलला आणि खोलीबाहेर जाऊ लागला. दरवाजापर्यंत पोहोचून सनीने पुन्हा वळून पाहिलं आणि म्हणाला, पाहिलंय तर तू माझा पुतण्या आहेस. फक्त एवढं सांगतो, जर या गोष्टींचं दादाला कळलं, तर काय होईल माहिती नाही. पण एवढं लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्यासोबत आहे. आर्मी सैनिकासारखा सनीने आर्यनला सॅल्यूट केला आणि तिथून निघून गेला. प्रेसिडेन्शियल स्वीट 2402. अनिका आपल्या स्वीटमध्ये आली. ती बेडरूममध्ये गेली आणि नेहमीप्रमाणे रिया तिच्या कानात हळू लावून टॅबलेटवर गेम्स खेळण्यात व्यस्त होती. अनिकाने ड्रॉवरमधून रियाचा मोबाईल फोन काढला. रियाच्या कानातून हळू काढत तिने विचारलं, बाळा, मम्माचा फोन खराब झालाय. मी तुझा फोन वापरू शकते का? उद्या तुला नवीन फोन घेऊन देईन. रिया म्हणाली, ठीक आहे, यू कॅन कीप इट. रिया परत हळू कानात लावत म्हणाली, माझ्याकडे टॅबलेट आहे. हॉटेलचं वायफाय आहे. मी माझ्या जगाशी कनेक्टेड राहू शकते. तू माझा फोन वापरून तुझ्या जगाशी कनेक्टेड राहा. कधी कधी रियाच्या बोलण्यांमुळे अनिका विचार करायची की त्यांच्यात मोठं कोण आहे. अनिकाने हसत रियाच्या गालावर किस करत म्हटलं, थँक यू माय लव्ह. बेडरूम बाहेर येऊन अनिकाने रियाच्या फोनमध्ये स्वतःचं सिम कार्ड टाकलं. सिम कार्ड टाकताच फोन वाजायला लागला.
राजलक्ष्मी बहुतेक बऱ्याच वेळेपासून अनिकाला फोन करत होती. अनिकाने कॉल उचलताच राजलक्ष्मीची घाबरलेली आवाज आली. तुम्ही कुठे आहात मॅडम? मला वाटतंय मिस्टर रोहित मारवाला समजलंय की तुम्ही मनालीत आहात. बॉलरूममध्ये रोहितने लोकांमध्ये डॉक्टर अमृताबद्दल विचारलं होतं. तेव्हा अनिकाला आश्चर्य वाटलं होतं. अनिकाचं मन विचार करू लागलं की रोहितला कसं कळलं की डॉक्टर अमृता मनालीमध्ये आहे. राजलक्ष्मी फोनवर म्हणाली, मॅडम, मला खात्री आहे की ते तुमचा फोन ट्रॅक करत आहेत. हे फार मोठं जाळं आहे. हे ऐकताच अनिकाला हसू फुटलं. तिने राजलक्ष्मीला म्हटलं, राजलक्ष्मी प्लीज, रोहित मारवा इतका मोठा बिझनेसमन असून एका डॉक्टरला कशाला ट्रॅक करेल? अनिका आणि राजलक्ष्मी यांची चर्चा चालू असतानाच कॉल वेटिंगवर गौतम घुलेले यांचा फोन आला. स्क्रीनवर गौतमचा नंबर पाहताच अनिकाने राजलक्ष्मीला म्हटलं, मला एक महत्त्वाचा कॉल येतोय. मी तुला नंतर फोन करते. इतकं बोलून अनिकाने दुसऱ्या कॉलला रिसीव्ह केलं. कॉल कट होताच गौतमचा गंभीर आवाज तिच्या कानावर पडला. मला माहित नाही याचा तुला काही फरक पडेल की नाही. पण लहानपणी माझ्या बहिणी ज्योतीने तुला खूप सांभाळलंय. म्हणून मी विचार केला की तुला एकदा सांगावं. ज्योती खूप क्रिटिकल आहे. तिला लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि तिच्याकडे जास्त वेळ नाहीये. गौतमने एवढं सांगून फोन कट केला. अनिकाच्या आईच्या निधनानंतर ज्योती आत्या एकमेव होत्या ज्यांनी अनिकाला आपलं मानलं होतं. लहानपणी ज्योती आत्यासोबत घालवलेले क्षण क्षणात अनिकाच्या डोळ्यांसमोर झळकले. तेव्हाच ज्योती आत्याची मुलगी प्रीतीचा फोन आला. अनिकाने ताबडतोब फोन उचलला. प्रीतीच्या आवाजावरून स्पष्ट दिसत होतं की ती बऱ्याच वेळेपासून रडत होती. प्रीती रडत म्हणाली, मम्मी, मम्मीला वाचवा, दीदी वाचव, हे लोक म्हणत आहेत की जर. इतकं बोलून प्रीती जोरजोरात रडू लागली. ती काहीतरी सांगू पाहत होती, पण ती सांगू शकत नव्हती. अनिका तिला वारंवार विचारू लागली, काय म्हणाले ते प्रीती? बोल, काय म्हणाले ते लोक? प्रीती काहीच सांगू शकत नव्हती. फक्त तिच्या सिसक्यांचा आवाज वाढत होता. अनिकाने आपल्या वैद्यकीय जीवनात अनेक मोठे चमत्कार पाहिले होते. ती आपल्या ज्योती आत्याला वाचवण्यासाठी कोणतीच कसर सोडू शकत नव्हती. रडणाऱ्या प्रीतीला धीर देत अनिका म्हणाली, तू काळजी करू नकोस प्रीती. मी येते. आत्याला काही होऊ देणार नाही. आय प्रॉमिस. प्रेसिडेन्शियल स्वीट 2401. त्या प्रेसिडेन्शियल स्वीटमध्ये दरवाजाची बेल वाजली. सनीने आयवीवरवर पाहिलं. आर्यन चिटीचं मिस मॅरी आली होती. दरवाजा उघडताना सनीला हसू येत होतं. तो मनातच विचार करत होता, माझा पुतण्या इतका मोठा गेम आहे. ही त्याला शिकवून स्वतःच आणि आर्यनचं दोघांचंही वेळ वाया घालवते. सनीने मोठं स्माईल देत मिस मॅरीला म्हटलं, वेलकम टीचर. मे यू हॅव अ गुड सेशन. मिस मॅरीने सनीकडे रागाने पाहिलं. आज सनीचं वागणं तिला काहीतरी वेगळं वाटत होतं. मिस मॅरी वेगाने आर्यनच्या बेडरूमकडे गेली. दरवाजापाशी थांबली. मिस मॅरीने सनीला इशारा करत सांगितलं, लक्षात ठेवा, मी माझ्या विद्यार्थ्यासोबत असताना मला कुठलाही खंड पडता कामा नये. सनीने पाय ओलांडत बीन बॅगवर बसत कानात हेडफोन्स घालत म्हटलं, ओके मॅम, आणि तुमच्याही बाबतीत तेच. मॅरीने सनीकडे रागाने पाहिला आणि दरवाजा जोरात बंद केला. खूप रागात असलेली मॅरी जेव्हा आर्यनकडे वळली, तेव्हा तिचा राग शांत झाला. तिने आर्यनला एक गोड स्माईल दिली. पण टीचरच्या स्माईल पाहून आर्यनचा चेहरा अगदी उदास झाला. त्याने रायटिंग डेस्कवरून लाकडी रुलर उचललं. आर्यन रायटिंग डेस्कवरून उठून टीचरकडे गेला आणि रुलर तिला दिला आणि आपला हात पुढे केला. मॅरीने एकामागून एक 3 वेळा आर्यनच्या छोट्या हातांवर लाकडी रुलरने मारलं. आर्यनने आपली डोळे बंद केली, दात कडक केले आणि हाताची मुठ घट्ट पकडली. त्याला जोरात ओरडावंसं वाटत होतं. पण त्याला माहिती होतं की तोंडातून आवाज काढल्यास शिक्षा आणखी कठोर होईल. थोड्या वेळाने जेव्हा वेदना थोड्या कमी झाल्या, तेव्हा आर्यनने हळूच डोळे उघडले. त्याच्या डोळ्यांसमोरच मिस मॅरीचे डोळे होते. मॅरीच्या डोळ्यांत आता राग नव्हता, तर अगदी गोड आणि प्रेमळ आवाजात ती म्हणाली, तुला माहिती आहे का, मी तुला आधीच शिक्षा का देते? कारण मला माहिती आहे की तू चुका न करता राहू शकत नाहीस. आज होणाऱ्या चुकांसाठी ही तुझी आधीची शिक्षा होती. चल, आता कालचा होमवर्क दाखव.
आर्यन बोट चोळत आपल्या रायटिंग डेस्ककडे गेला. त्याने आपली वर्कशीट काढली आणि मॅरीच्या हातात दिली. वर्कशीट चेक करताना मॅरी हळूहळू आपल्या एक्सप्रेशन्स बदलू लागली आणि मग वर्कशीट दोन्ही हातात पकडून फाडली. आता मॅरीचा आवाज मोठा आणि कठोर झाला. हे काय आहे आर्यन? तू कधीच कोणतंही काम नीट का करत नाहीस? मी तुला इतिहासाचा होमवर्क दिला होता आणि इथे तू गणिताचे प्रश्न सोडवले आहेत. तुझ्या इतकं मूर्ख मूल मी आयुष्यात कधी पाहिलं नाही. मॅरीने परत आवाज खाली आणून शांतपणे म्हटलं, तुझ्या वयाची मुलं किती स्मार्ट आणि हुशार असतात. तू जरी 6 वर्षांचा झाला असलास तरी तुझं डोकं 1.5 वर्षाच्या मुलासारखं आहे. तू तुझ्या कुटुंबासाठी एक ओझं आहेस. तुझ्यामुळे तुझे बाबा आपल्या कुटुंबापासून दूर गेलेत. माहीत आहे का? कारण सर्वांना याची लाज वाटत होती की मारवा घराण्याचा वारस एक वेडसर आहे. तुझ्या जुन्या शाळेने तुला हेच कारण देऊन काढलं होतं. तू वेडा आहेस आणि तुझ्यामुळे बाकीच्या मुलांवर चांगला परिणाम होत नाही. तुझ्या बाबांची किती बदनामी होते याचं मला खूप वाईट वाटतं. मिस मॅरीने अचानक आपला मूड बदलला आणि आर्यनच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली, मी तर तिचा आहे आणि माझं काम तुला चांगली शिकवण देणं आहे. चल आज आपण गणित शिकू. मॅरीने आर्यनच्या खांद्यांना धरलं आणि दोघंही रायटिंग डेस्कवर जाऊन बसले. मॅरीने आर्यनला पुस्तक उघडून शिकवायला सुरुवात केली. आर्यनच्या डोळ्यात अश्रू होते. त्याची नजर पुस्तकावर होती. पण त्याच्या मनात मॅरीच्या आवाजाचीच पुनरावृत्ती होत होती. तू वेडा आहेस. तू वेडा आहेस. प्रेसिडेन्शियल स्वीट 2402. हॉस्पिटलला जाण्यासाठी अनिका आपल्या स्वीटच्या बाहेर आली. तिने रियाला एक गुड बाय किस देऊन दरवाजा बाहेरून बंद केला. अनिकाला वाटतं होतं की ज्योती आत्या एकदा तरी रियाला पाहतील. तिला माहीत होतं की आत्या रियाला पाहताच सर्व काही विसरून तिला आपुलंसं करतील. पण तिला माहीत होतं की हॉस्पिटलमध्ये कामिनी आणि तिची आई असतील. रियाला त्रास देण्याची संधी त्या दोघी गमावणार नाहीत. लिफ्टचं दार उघडताच अनिका लिफ्टमध्ये गेली. दार बंद तर झालं, पण लिफ्ट सुरू झाली नाही. दार पुन्हा उघडलं. समोरून मिस मॅरी आत आली. मॅरीने ग्राउंड फ्लोअरचा बटन दाबलं. लिफ्ट सुरू होताच मॅरीला एक कॉल आला. मॅरी फोन उचलून बोलायला लागली. अनिका ज्योती आत्याच्या तब्येतीबद्दल चिंतेत होती. तेवढ्यात तिने मॅरीला एक विचित्र गोष्ट बोलताना ऐकलं. वेडा नाही तर होईल. मॅरी हसत म्हणत होती, मी त्याला दुसरीच्या अभ्यासाचं शिकवते आणि प्रश्न 6वीचे विचारते. चूक केली तर मुतते, नाही केली तर जास्त मुतते. मारताना तोंडातून आवाज आला तर त्याला आईची आठवण करून देते. ओ सॉरी त्याला तर इतकंही माहीत नाही की त्याची आई कोण आहे. तर आईची आठवण येण्याचा प्रश्नच नाही. हे बोलून मॅरी जोरात हसली. मॅरीला कळलं की लिफ्टमध्ये अजून कोणीतरी आहे. तिने अनिकाकडे पाहिलं आणि म्हणाली, सॉरी, जर मी खूप मोठ्याने बोलले असेल तर. ग्राउंड फ्लोअरवर पोहोचताच मॅरी फोनवर बोलतच लिफ्टमधून बाहेर पडली. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.